नक्षली नेता हिडमा त्याची पत्नी ठार झाली आहे। सुरक्षा दल नक्षल चकमकीत 6 जण ठार झाले। छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवरती ही कारवाई करण्यात आली आहे। अल्लुरी सीताराम जिल्ह्यात अजूनही संघर्ष कायमच आहे। तर नक्षलवाद्यांवरती मोठी कारवाई सध्या राज्यभरात केली जात असताना त्यातच एक मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजेच अल्लुरी सीताराम जिल्ह्यात सध्या संघर्ष सुरू आहे। छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवरती कारवाई सुरू आहे ज्यात सुरक्षा दल नक्षल यांच्या चकमकीत 6 जण ठार झालेले आहेत। नक्षल नेता हिडमा आणि त्याची पत्नी ही ठार झालेली आहे। गणेश शिंगाणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल चकमकीची सध्याची ताजी अपडेट काय आहेत? किती जण ठार आहेत, जखमी आहेत? सध्याच्या परिस्थितीत छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश सीमेवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये खूप मोठी चकमक होत आहे। खूप मोठ्या कॅडरचा नेता हिडमा आणि त्यांची पत्नी राजक्का ही या नक्षल चकमकीमध्ये ठार झाल्याची सूत्रांच्या याच्या माध्यमातून माहिती मिळत आहे। खूप मोठी चकमक मानली जात आहे। भारताचे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं की 2026 पर्यंत आपण पूर्ण नक्षलवाद आपल्या भारतातून संपवू आणि लवकरात लवकर आपण या नक्षलवाद संपवून आपल्या मुख्य प्रवाहात लोकांना आणण्याचं काम करू। त्याच माध्यमातून आज आपण बघू शकता सर्वात मोठा कॅडरचा नेता हिडमा व त्यांची पत्नी ठार झाल्याची आजच्या मोठ्या चकमकीमध्ये दिसून येत आहे। आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामन जिल्ह्यामधील ही चकमक सुरू असल्याची दिसून येत आहे। आपण बघू शकता या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाल्याचे सुद्धा गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळत आहे। धन्यवाद गणेश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। या चकमकीचे प्रत्येक अपडेट आपल्याकडून असेच वेळोवेळी घेत राहू। तर छत्तीसगडच्या सीमेवरती मोठी कारवाई आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी छत्तीसगडचे पोलीस आणि सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली ज्यात हिडमाला कंठस्नान घातलं गेलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।